आमच्या शहाण्या अन्विताताईंनी अतिशय सुंदर जवार टाकोस केलेले आहेत. पण हे करताना आणि हे खाताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे आपल्या भारतीय पद्धतीचे टाकोस आहेत, हो की नाही? कारण आपण हे ज्वारीच्या पिठात केलेले आहेत, त्याच्यामुळे हे पौष्टिक आहेत आणि आपले मराठमोळे टाकोस आहेत. आता काय करायचं ताई? आता चीज खिसायला पाहिजे. बर, आता चीज घालायचं ना? मग हे काम तू करणार का मी करू? मी. घ्या, तुला खिसता येईल ना छान? शाबास, व्हेरी गुड. क्या बात है यार अन्विता, 100 पैकी 1000 मार्क. चला, जवार टाकोस तयार झालेले आहेत. लिहून घ्या साहित्य आणि कृती. जवार टाकोस 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उकडलेले मूग 4 ते 5 चमचे, उकडलेली मटकी 2 ते 3 चमचे, ज्वारीचं पीठ 4 चमचे, उकडलेला बटाटा 3 ते 4 चमचे, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, कॉर्नफ्लोअर 3 चमचे, डाळिंबाचे दाणे आवडीनुसार, बारीक शेव आवडीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार, बटर आवडीनुसार, चीज आवडीनुसार, हिरवी चटणी, पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आवडीनुसार, चिंच गुळाची चटणी आवडीनुसार, चाट मसाला आवडीनुसार, लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका कढईत 1 वाटी पाणी घाला. पाण्याला उकळी आली की त्यात ज्वारीचं पीठ, कॉर्नफ्लोअर घालून एकजीव करून त्याची उकड काढून घ्या. एका बाउलमध्ये उकडलेली मटकी, उकडलेले मूग, उकडलेला बटाटा, मीठ, हळद, लाल तिखट, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकजीव करून घ्या. आता उकड काढलेल्या मिश्रणाला थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्या. मळलेल्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याची छोटी जाडसर गोल पोळी लाटून घ्या आणि तव्यावर अर्धी कच्ची भाजून घ्या. आता भाजलेल्या पोळीवर चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी आणि तयार केलेलं मिश्रण घालून पोळी एका बाजूने बंद करून घ्या. आता तयार केलेले टाकोस तव्यावर बटर घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. शेवटी त्यावर चीज किसून घाला, बारीक शेव घाला, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. जवार टाकोस तयार. वा, जवार टाकोस लगेच खाऊन बघूया का? घे, मी जरा चमच्यानी खातो, ते उचलता येणार नाही मला. आउटस्टँडिंग, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, वाव, फारच छान. पार्टी असली घरी की हा प्लॅन मस्त आहे, हो की नाही? प्लॅन वरून आठवलं, तुझा पावसाळ्याचा काय प्लॅन आहे? तुला पावसाळा आवडतो, उन्हाळा आवडतो का हिवाळा? हिवाळा. हिवाळा. पण पावसाळ्यात काय आता प्लॅन असेल ना, मैत्रिणींबरोबर जायचंय, भजी खायची आहेत, असं काही प्लॅन नाही? चला, पुढचा पदार्थ काय आपला? चॉकलेट रोल्स. चॉकलेट रोल्स. चला, चॉकलेट रोल्स करायचे आहेत. अन्विता, तू आपल्यासाठी करणार आहेस आणि लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. शुगर पावडर, दूध, मैदा, कॉर्नफ्लावर, चॉकलेट स्प्रेड, कोका पावडर, बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स आणि सॉल्ट. बर, काय करायचं पहिल्यांदा? एका बाउलमध्ये बॅटर बनवून घेऊ. ठीक आहे. मैदा टाकू आपण 4 चमचे. बर, हे काय? कॉर्नफ्लावर, कोका पावडर. कोको पावडर आहे ती? इंग्लिशमध्ये कोका म्हणतात. आय एम सॉरी. आपल्याला काही गाणं वगैरे गाता येतं का? नाही. डान्स नाही. काही तुमच्या हॉबीज? काही सिनेमा पाहणे, नाटक पाहणे? सिनेमे पाहता? आपण हा आणि नाच्या पुढे काही बोलत नाही का? ना. आता काय करायचंय पुढे, पटकन सांग. हे दूध टाकायचे. ठीक आहे. नंतर पहिलं बेकिंग पावडर टाकू, थोडंसं मीठ, एवढं सहज? थोडंसं मग खराट होईन ते. अच्छा. आणि हे काय? व्हॅनिला एसेन्स. सोया सॉस का? व्हॅनिला एसेन्स. हो, अच्छा अच्छा.
आणि दूध टाकू थोडस. मी करू का मदत? आता काय? आता एक तव्यावर हे. तवा हा. डोसे करायचे का आता? हा, डोसा सारखं. त्याचा काय रोल करून ठेवायचा? हा. आता हे चॉकलेट स्प्रेड आपण पाइपिंग बॅग मध्ये भरून घेऊ. पायपिंग बॅग मध्ये भरून ठेवलेलं आहे. अन्विता, तुझा दादा काही कच्चा खिलाडी नाहीये. हे बघ, काम झालेलं आहे ऑलरेडी. किती कट करायचं थोडस. बघ? हा. ते बाहेर नाही आलं पाहिजे का? नाही. झालं? चॉकलेट रोल करायला अगदी सोपा, लहान मुलांचा अत्यंत आवडीचा पदार्थ असू शकतो हा. चॉकलेट रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. चॉकलेट रोल 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: दूध 1 ते 1.5 वाटी, मैदा अर्धी वाटी, कॉर्नफ्लोअर 4 चमचे, पिठी साखर 4 चमचे, चॉकलेट स्प्रेड आवडीनुसार, कोको पावडर 2 चमचे, बेकिंग पावडर पाव चमचा, व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा, मीठ चिमूटभर. कृती: एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, कोको पावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स आणि दूध घालून डोशासारखं मिश्रण तयार करून घ्या. आता तव्यावर तयार मिश्रण घालून डोसा करून घ्या आणि ताटात काढून गरम असतानाच गुंडाळून घ्या. आता चॉकलेट स्प्रेड एका पाइपिंग बॅग मध्ये भरून घ्या आणि तयार रोल मध्ये चॉकलेट स्प्रेड भरून घ्या. चॉकलेट रोल तयार. घे, खा, लाजू नको तू, आपलंच घर आहे. अन्विता, फार सुंदर चॉकलेट रोल झालेला आहे आणि तू केलेले दोन्ही पदार्थ अप्रतिम आहेत. पुण्याहून आज माझी एक छोटी मैत्रीण अन्विता इथे आली. पुण्यातून कुठून? दिघी मधून. आणि तिचं स्वप्न आहे, तिला एअरफोर्स मध्ये काम करायचं आहे, देशासाठी खूप काही करायचंय, बरोबर? पण हे स्वप्न सांगताना 2 पदार्थ केले. मला खूप छान वाटलं तुला भेटून. तुझी एक सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती का? तुला काय करायचंय आणि काय करायची नाही याची क्लॅरिटी फार छान आहे. ही क्लॅरिटी अशीच ठेव, मस्त मस्त अभ्यास कर. एके दिवशी आम्ही असं तुला सेलेक्ट करू, तू नक्की अशा एअरफोर्सच्या विमानातून जात असताना. अशीच छान आनंदी राहा. मला भेटून तुला बरं वाटलं का? मी तुला फार त्रास नाही दिला? नाही. झी मराठीकडून तुला एक अजून छानसं छोटंसं गिफ्ट द्या. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. चला खवय्यांनो, आजच्या भागामध्ये तुम्हालाही निरोप देण्याची वेळ झालेली आहे. पण निरोप फक्त आजचाच. प्रेमाच्या लोकांना पुन्हा पुन्हा भेटायचं असतं आणि आपल्यालाही भेटायचंय. कशासाठी? घरची चव अनुभवण्यासाठी. आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय.